कोण म्हणतं देत नाही? दिव्यांगाला घरकुल, दिव्यांगाला घरकुल, दिव्यांगाला घरकुल, दिव्यांगाला घरकुल, संजय गांधीचं मानधन, संजय गांधीचं मानधन वेळेवर, संजय गांधीचं मानधन वेळेवर. सरकारचं करायचं काय? खाली मुर्दा वर पाय. सरकारचं करायचं काय? खाली मुर्दा वर पाय. दिव्यांगाच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर ऑफिस के ऊपर आज आप आंदोलन कर रहे हैं, क्या मांग है? आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार दिव्यांग विभाग महाराष्ट्र प्रदेश जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं आंदोलन दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि आमच्या आंदोलनामधील मागण्या आहेत, दिव्यांगांना शासनाने शासकीय जागेवर विनाअट स्नानगृह मोफत अशा 3 रूम बांधून दिल्या पाहिजे. दिव्यांगांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देऊन नोकरी दिली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद यामध्ये दिव्यांगांचा एक शासकीय शासन स्वीकृत प्रतिनिधी असला पाहिजे. आणि दिव्यांगांना दरमहा 15,000 रुपये वैद्यकीय मदत निधी मिळाला पाहिजे. संजय गांधीचे 10,000 रुपये हे पेन्शन देण्यात आली पाहिजे. ज्याप्रमाणे आंध्र सरकारने चंद्रबाबू नायडू सत्तेवर येतात दिव्यांगांना 6,000 रुपये हे विनाअट पेन्शन सुरू केलं, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कमीत कमी आम्ही 10,000ची मागणी आहे, पण महाराष्ट्र सरकारने कमीत कमी 6,000 रुपये संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्ध योजना या योजनेमध्ये 6,000 रुपये दरमहा ही पेन्शन दिलं पाहिजे. आणि तसंच दिव्यांगांना घरट्यास पाणीपट्टीमध्ये 100% सूट ही मिळाली पाहिजे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारलं पाहिजे. आणि दिव्यांग बांधवांना पेट्रोलमध्ये 75% सूट या ठिकाणी दिली पाहिजे. तसेच दिव्यांगांना मोफत गॅस कनेक्शन आणि गॅस रिफिलिंग हे त्वरित दिलं गेलं पाहिजे. शासनाने या आमच्या मागण्याचा विचार केला पाहिजे. आम्ही यासाठी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडले आहे. मी MD इंगडे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस. मागणी पुरी जर नाही झाली तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही किंवा शासनामार्फत आम्हाला काही याचा मेसेज आला नाही तर यापेक्षाही आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार आहोत.